नमस्कार. आज आपण उपवासाची एकदम झटपट आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी रेसिपी पाहणार आहोत. नेहमीची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे मी 2 बटाटे उकडून याची साल काढून घेतलेली आहे. आता आपण ते खिसणीने किसून घेणार आहोत. दोन्हीही बटाटे आपल्याला खिसणीने व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत. आपले बटाटे व्यवस्थित किसून झालेले आहेत. इथे मी अर्धी वाटी साबुदाणा 2 तास पाण्यामध्ये भिजत घातला होता. आता आपण हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. तुम्ही हा साबुदाणा रात्रभर सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे व अर्धा कप पाणी घालून आपण हे बारीक वाटून घेणार आहोत. साबुदाणा आपला व्यवस्थित वाटून झालेला आहे. आता आपण जो बटाटा किसून घेतलेला आहे यामध्ये हा साबुदाणा जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तो घालणार आहोत. इथे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं घेतलंय. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. लागेल असं थोडं थोडं पाणी घालत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जिरं जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल. जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर बारीक चिरून इथे कोथिंबीर सुद्धा घालू शकता. डोशापेक्षा थोडंसं दाटसर असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. पूर्णपणे मिक्स करून आपल्याला यामध्ये हळूहळू पाणी घालायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे व यावर थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता चमच्याच्या साहाय्याने एक पळी आपण इथे बॅटर घेतलेलं आहे व ते हलक्या हाताने आपल्याला गोलाकार पसरवून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला पूर्णपणे वरची बाजू कोरडी होईपर्यंत हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व यानंतर आपण हे पलटवून घेणार आहोत. व्यवस्थित भाजून झालं की आपण याचा कलर चेंज झालेला व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा प्रकारे याचा कलर चेंज झाला की पलटवून घ्यायचं व दुसऱ्या बाजूने सुद्धा एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे भाजून घेताना अजिबात गडबड करायची नाही. मीडियम फ्लेमवर व्यवस्थित खरपूस असं दोन्ही बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. चवीला हे अतिशय अप्रतिम लागतात. अशाच प्रकारे आपण उरलेल्या बॅटरचे सुद्धा व्यवस्थित असे चिले तयार करून घेणार आहोत. नेहमीच्या उपवासाला जर तुम्ही साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे खाऊन कंटाळला असाल तर अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्ही याला डोसा सुद्धा म्हणू शकता. एकदम क्रिस्पी आणि छान लागतात. तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत तसेच दह्यासोबत ही रेसिपी ट्राय करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या भरपूर उपवासाच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही उपवास रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. धन्यवाद.